योगदास श्री जयगणेश जोशी लिखित भक्तिबोधामृत 89 दुःखावर दुःख इलाज. भक्ताने हे लक्षात घ्यायचे आहे की छिन्नी हातोड्याचे घाव सहन केल्याशिवाय दगडाला देवत्व प्राप्त होत नाही. जाळून घेतल्याशिवाय सोने कस सिद्ध करू शकत नाही. कडू औषधाशिवाय आजार बरा होत नाही. दुःख सहन करून संपवणे हाच दुःखावर एकमेव उपाय आहे. काट्याने काटा काढावा. आपण दुःखासमोर सुख उभे केले तर एक ना एक दिवस सुख उपभोगून संपते आणि पुन्हा दुःख डोकेवर काढते. हा न संपणारा खेळ आहे. यापेक्षा दुःख संपवून सुखदुःखाच्या पलीकडे निघून जावे. तेथे सदानंद आहे, तो कायम टिकणारा आहे. गुलाबाच्या झाडाची जितकी छाटणी करावी तितके ते जास्त वाढते आणि काट्यांसह फुलत जाते. परंतु झाड, छाटणी, फुले, काटे या जडत्वाबरोबर ते सूक्ष्म सुगंधही निर्माण करते. सूक्ष्म सुगंध सूक्ष्म वायूच्या सहकार्याने सरळ परमात्म्याच्या चरणी सेवेला दाखल होतो. भक्ताने उणीवा, न्यूनता, कटुता इत्यादी सहन करत भक्ती करावी. त्या योगे त्याच्या जीवनात देवत्व, समग्रता, परिपूर्णता जागा घेते. आता आत्मबिलत एवढी एकच उणी उरते. त्याचे भक्ती हेच एकमेव उत्तर आहे. उणीवा सहन करणे म्हणजे आयुष्याची व्यर्थता जाणणे. हरि ओम.